हे नमस्कार. हॅलो एव्हरीवन. आपण ना आज रव्याचा व्हेजिटेबल चिला बघूयात. त्याच्यामध्ये मी भरपूर साऱ्या भाज्या टाकलेल्या आहेत, जसं कांदा पात, कोबी, मिरची, कोथिंबीर, लाल भोपळा. त्याच्याचमध्ये आपल्याला आता साहित्यात बघूया. रवा घेतला 1 वाटी. रव्यामध्येच आपल्याला अर्धा वाटी आहे ना तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाचं पीठ आणि रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. त्याच्यामध्ये ना आपल्याला आता मीठ टाकायचं चवीपुरतं. त्याच्यासोबत आपल्याला आता त्याचं बॅटर बनवायचं आहे, तर पाणी लागेल. पाणी हळूहळू टाकायचं. कन्सिस्टन्सी जास्त पातळ करायची नाही आहे. त्याच्यामध्ये आपण आता हे सगळ्या भाज्या ॲड करणार आहोत. सगळं एकत्र झाल्यानंतर ना बॅटर जे आहे ना आपल्याला एक 20 ते 30 मिनिट आपल्याला रेस्ट करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. म्हणजे रवा जो आहे ना तो फुलून येईल त्याच्यात. जेव्हा आता बॅटर जे होतं ना ते 20-30 मिनटानंतर रेस्ट करून झाल्यानंतर मी त्याच्यात टोमॅटो टाकला आहे की नाही, खूप कलरफुल. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ते जेवढं जेवढं जे हे कलरफुल दिसतं ना तेवढंच घालण्यासाठी खरंच खूप छान लागतं. सकाळी जेव्हा आपली घाई गडबड असते त्यावेळेस खूप मस्त उपाय. आता आपण आहे ना पॅनवरती तेल टाकून घेतलं आहे. त्याला ना थोडंसं ऑइल टाकून घेतलं. तेल टाकल्यानंतर आहे ना आपला जो चिला आहे ना व्यवस्थित पसरवून घ्यायचा. भाज्या आहेत त्याच्यामध्ये तर ते पसरवताना व्यवस्थित पसरवायचं. ते जात होतं इकडे तिकडे, पण व्यवस्थित पसरवायचं त्याला. कशी छान दिसत आहे ना, ग्रीन, येलो, रेड, व्हाईट. मुलांच्या टिफिनला तर खूप बेस्ट उपाय आहे. फक्त मिरची स्किप करा. म्हणजे मुलं जर खात नसतील मिरची तर मिरची स्किप करून टाका त्याला. आणि 3 मिनिटांनी 3 ते 5 मिनिट आपण एक बाजू शेकून घ्यायचे आणि झाकण ठेवून घ्यायचं. त्याच्याच नंतर थोडंसं झाकण काढून थोडं वरच्या साईडने तेल टाकायचं आणि दुसरी जी बाजू आहे ना ती पण आपण तशीच व्यवस्थित भाजून घ्यायची. असंच आपण दुसरा एक बनवलेला आहे सेम प्रोसेसने. थोडंसं चीज भरून व्यवस्थित टाकायचं. त्याच्यावर मी बीटरूट पण सजवलं होतं जेव्हा मी चिला केला त्यावेळेस. आणि चटणी सॉस कशासोबतही खाऊ शकता. खूप सुंदर लागत होतं. दह्याची पण गरज नव्हती. बेस्ट. करून बघा. थँक्यू.